नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. नांदुरा शहर प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट. आज दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी नांदुरा येथे उड्डाणपुलाला विरोध नाही. गावाबाहेर पर्यायी मार्गाची नागरिक हक्क संरक्षण समितीची मागणी. नांदुरा नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीने नांदुरा उड्डाणपूल प्रश्नासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. नागरिक हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष हरिभक्त रामभाऊ झांबरे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली. समितीने स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की उड्डाणपुलाला आमचा विरोध नाही, मात्र शहरातील नागरिकांचे हित लक्षात घेऊन उड्डाणपुलाचा पर्यायी मार्ग गावाबाहेरून काढण्यात यावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. बैठकीत येत्या सोमवारपासून साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रस्ता रोको, धरणे आंदोलन, जेलभरो आंदोलन व जाहीर सभेद्वारे आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार जगदीश आगरकर, अनिलभाऊ चोपडे, सागरभाऊ जगदाळे तसेच समितीचे पदाधिकारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उड्डाणपूल संदर्भामध्ये मीटिंग आयोजित करण्यात आली होती. आज सर्वांमध्ये आम्ही सर्वांनी ठरवलं असं की येत्या सोमवारपासून साखळी उपोषणाला आम्ही सुरुवात करत आहे. तरी नांदुरा वासियांमध्ये जे बाधित लोक आहेत किंवा जे उड्डाणपुला संदर्भात जे काही ज्यांना कोणाला काही सांगायचं असेल तर त्यांनी साखळी उपोषण सोमवारपासून जे आपलं चालू आहे तर त्या उपोषणमध्ये सहभागी व्हा असे आम्ही आवाहन करतो. या ठिकाणी नांदुरा शहरामध्ये जो उड्डाणपूल होत आहे त्या उड्डाणपूलला आमच्या नागरिक हक्क समितीचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आमचं या ठिकाणी फक्त विरोध याच्याकरता आहे की त्या ठिकाणी शासनानं हे केलं पाहिजे की या ठिकाणी अंडरपास जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण केला पाहिजे आणि जळगावून येणाऱ्याकरता बायपास जो आहे हा या ठिकाणी झाला पाहिजे, म्हणजे जेणेकरून या ठिकाणचा कुठलेही जे दुकानचे जे उद्योग आहेत ते या ठिकाणी उद्ध्वस्त होणार नाही. अनेक लोकांचा रोजीरोटीचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो सुद्धा कायम राहील आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे जमीनधारक आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी येणे होईल आणि त्यांचे सुद्धा मोठे मोठे उद्योग वाढतील आणि मग सर्वांचा त्याच्यामध्ये लाभ होते. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शेगावला ज्या धर्तीवर उड्डाणपूल झाला, कुठलंही घर गेलं नाही, कुठलंही मकान गेलं ते झालं पाहिजे. मलकापूर शहरामध्ये जशा पद्धतीचं उड्डाणपूल रेल्वेचा झालेला आहे अशाच पद्धतीनं इथं नांदुऱ्यात सुद्धा झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. तर ते मागणीचं आम्ही या ठिकाणी शासन दरबारी आमचा आवाज पोहोचला पाहिजे याकरता या ठिकाणी साखळी उपोषणाची सुरुवात सोमवारपासून या ठिकाणी करत आहे. त्यानंतर रस्ता रोको आंदोलन राहील, जाहीर सभा राहील आणि काम पडलं जेलभरो आंदोलन, ह्या सर्व गोष्टीची तयारी या ठिकाणी आजच्या मीटिंगमध्ये ठरवण्यात आलेली आहे. आमचं शासनाला एकूणच म्हणणं आहे की हे जर तुम्ही ना या सर्व गोष्टी बायपास आणि अंडरपास केला तर या ठिकाणी जास्तीत जास्त तो 110 कोटी रुपयामध्ये होईल आणि आज जे टेंडर आहे ते 208 कोटी रुपयाचं आहे. शासनाचे पैसे वाचतात आणि या सर्व लोकांच्या हितासाठी या सर्व गोष्टी घडतात. म्हणून या सर्व गोष्टी केल्या पाहिजे आणि या सर्व गोष्टी करण्याकरता आमची सर्वांना लोकप्रतिनिधींना विनंती आहे. आम्ही दिलेले सर्व लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आमची दखल घेतली पाहिजे. आमच्या सुखादुखामध्ये जर ते काम करतात तर आज आमच्या आलेल्या उपासमारीच्या संकटामध्ये सुद्धा सर्व लोकप्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो.